हॅलो गाईस. बघा, आय एम कमल. आज आपण काय करणार आहे की टीसीएसचे जे प्रश्न झाले आहेत, टीसीएसचे 2022 पासून ते 2025 पर्यंत, माहिती आहे का, जेवढे पण जीकेचे प्रश्न झाले आहेत ते आपण एकाच ईबुक मध्ये आणले आहे. ते आपण एकाच ईबुक मध्ये टाकलेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आता समोर दाखवतो. हे बघा, ऑल प्रिव्हियस आस्ट मध्ये जे विचारलेले प्रश्न आहे ना, टीसीएसने मार्केटमध्ये असं एकही बुक नाहीये की ज्याच्यामध्ये असं पर्टिक्युलर त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे सर्व एक्झामचे प्रश्न एक सोबत. सर्व एक्झामचे प्रश्न मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही ईबुक मध्ये सापडणार नाही. आपण ना ते काम केलं आहे. ठीक आहे, आणि या ईबुक मध्ये कमीत कमी माहिती का तुम्हाला 5,000 प्लस प्रश्न असेल. किती? 5,000 प्लस प्रश्न असेल. ओके, आणि वन लाइनर फॉर्मेटमध्ये आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे माहिती आहे का की जीएमसी नांदेड पर्यंत अपडेट केलेली आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा, जे 2022 यांनी एक्झाम घेतली होती. कोणी? माळा, सॉरी, टीसीएस ची एक्झाम सगळ्यात अगोदर माळा माळा आहे ना, यांनी म्हणजे यांची एक्झाम टीसीएस ने घेतली होती फर्स्ट टाइम. ठीक आहे, इथून पर्यंत आता जी जीएमसी नांदेड झालेली आहे, जीएमसी नांदेड आहे ना, तर त्या एक्झाम पर्यंत आपला कंटेंट माहिती आहे का कव्हर आहे. म्हणजे खालून सगळ्यात खाली माळाचे क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यात वरती हेच आहे नांदेडचं. बघा, तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, सॉरी, नवी मुंबई महानगरपालिका. ठीक आहे, हे पण अपडेट आहे. आणि याचाच खाली माहिती आहे का जीएमसी नांदेड सुद्धा आहे. ठीक आहे, जेवढे पण अपडेट प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला एक वाचून दाखवतो. हे जीएमसी महानगरपालिका, ही कोणती आहे? नवी मुंबई. इथं मुंबई चुकलं. ठीक आहे ना, नवी महानगरपालिका सर्व प्रश्न. ठीक आहे, जे प्रश्न आले ना, मस्त आपण ना काय केलं, पूर्ण टोटली वन लाइनर फॉर्मेट मध्ये टाकलं. दिसतं ते टोटली पूर्ण वन लाइनर. आणि हे बघा, हे पीडीएफ माहितीये का, 200 पेजेसची पीडीएफ. म्हणजे सांगतो तुम्हाला, बघा, एक पेजवर झाले 25 प्रश्न. ठीक आहे, असे किती प्रश्न आहे आपल्याकडे? 200 प्रश्न आहेत, सॉरी 200 पेजेस आहेत. ठीक आहे, असे आपल्याकडे किती? 200 पेजेस आहेत. हे किती होऊन जाईल तुमचे? 25 दुनी 50. आणि हे किती होऊन जाईल तुमचे? 5,000 एमसीक्यू आपण याच्यानंतर टाकलेले आहे. ठीक आहे, बघा, पूर्ण कव्हर केलेलं आहे. पूर्ण तुम्हाला पूर्ण दाखवून देतो. आणि वन लाइनर फॉर्मेट मध्ये आहे. जसं बीएमसी चे झाले ना, आता बृहमुंबई झाले, आता खाली बघा तुम्हाला जीएमसी चे दिसेल. जसं ते संपल्यावर ते दुसरे. हा बघा, आता कोणते प्रश्न आले? हे आले तुमचे जीएमसी नांदेडचे, जे आता जस्ट झालेली एक्झाम आहे 2025 ला. बघून घ्या तुम्ही क्वेश्चन. जर हे क्वेश्चन तुम्हाला नसेल तर बिलकुल पीडीएफचे अमाऊंट रिटर्न होऊन जाईल, कारण आम्ही ना पूर्ण टाईप करून बनवलेलं आहे. ठीक आहे, जीएमसी नांदेड झालं. अजून आहे समोर, तुम्हाला खूप दाखवतो, पूर्ण दाखवतो. म्हणजे तुम्हाला विश्वास झाला पाहिजे की पीडीएफ आपण घेऊन फसलो तर नाही. पूर्ण बघून घ्या अगोदर. आम्ही पूर्ण टोटली म्हणजे पूर्ण अपडेट केलं आहे मटेरियलला. आणि जर असं मटेरियल तुम्हाला कुठे मिळेल तर सांगाल आम्हाला. बघा, आता कोणतं आहे? महिला बाल विकासचे झालेले प्रश्न. कोणत्या? महिला बाल विकासचे झालेले प्रश्न. ओके, ठीक आहे ना. समाज कल्याणचे पण टाकले आपण. समाज कल्याण, लेखा कोशागार, सगळ्यांचे प्रश्न टाकलेले आहे आपण. हे बघा, दिसलं? समाज कल्याण व सर्वसामान्यांचे अध्ययन. आणि बघा, हा प्रश्न आलेला आहे की नाही, हे नंबरला सोडा, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. हे जे क्वेश्चन आहे ते, कारण ते पीडीएफ बनवताना मत झालं असेल ते. असे पूर्ण 200 पेजची तुम्हाला पीडीएफ दाखवतो मी. हे बघा, हे कोणते आहे? नगर परिषद. ठीक आहे, पूर्ण माहिती का 200 पेजची अशी पूर्ण टोटली ईबुक बनवली आहे. याच्यामध्ये सगळं लेखा कोशागार, तलाठीचे पण सुद्धा प्रश्न आहे. आणि तलाठीचे प्रश्न सांगतो बघा, जे 70 पासून आहे तिथून तलाठीचे प्रश्न आहे. मी तुम्हाला पूर्ण टोटली सांगतो, दाखवून देतो. आणि तुम्ही क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता. हा बघा, इथून प्रश्न आहे तलाठीचे, जे 70 पेज आहे ना, 1 पासून तर 70 पेज पर्यंत. याच्यामध्ये 2025चं मटेरियल आहे, आठवण ठेवा. ठीक आहे ना, 1 पासून तर 70 पेज म्हणजे 2025चं मटेरियल आहे. आणि 71 पासून तर 200 पेज पर्यंत याच्यामध्ये 2022 ते 2024 पर्यंतचं मटेरियल आहे. ठीक आहे, 2022 ते 2024. बघा, सांगतो तुम्हाला. बघा, म्हणजे एक पेज आहे ना, एक पेज पासून तर 70 पेज पर्यंत याच्यामध्ये 2025 ला जे पण एक्झाम झाले ते अपडेट आहे. ठीक आहे, आणि 71 पेज पासून तर 200 पेज पर्यंत याच्यामध्ये माहिती आहे का 2022 ते 2024 पर्यंत. याच्यामध्ये बीएमसी, लेखा कोशागार, तलाठी, वनरक्षक, सहाय्यक, डीएमआर, सगळं एक्झाम कर. ठीक आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण तलाठी आलेले प्रश्न आहे.
पूर्ण टोटली आपण सगळं कव्हर केलेलं आहे पूर्ण 200 पेज मध्ये. ठीक आहे, दिसलं का तुम्हाला? ठीक आहे, अजून तुम्हाला दाखवतो पूर्ण 200 पेजची बुक दाखवतो तुम्हाला लवकरात लवकर. बघा इथे 100 पेज झाले इथे कम्प्लीट. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पूर्ण मागे माहिती आहे का आपण माळा ITI सगळं सगळे एक्झामचे आपण प्रश्न घेतलेले आहे. आणि टोटली माहिती आहे का 1 लाईनर फॉर्मॅटमध्ये. हे बघा इथून माहिती आहे का, इथून माळा वगैरेचे प्रश्न स्टार्ट होतील. ठीक आहे, मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण माळाचे प्रश्न स्टार्ट होतील इथून. आणि अशी बुक जर मार्केटमध्ये असेल तर मला सांगाल तुम्ही, कारण अशी बुक मार्केटमध्ये आहेच नाहीये कुठे पण. दिसलं? पूर्ण हे बघा मी तुला पूर्ण एंड पर्यंत दाखवतो पूर्ण. आणि 200 पेज आहे म्हणजे याच्यामध्ये 5000 MCQ कव्हर केले आहे आपण पूर्ण TCS चे. जर कोणाकडे असं मिळत असेल तर सांगाल आम्हाला. ठीक आहे, बघा झाले एंड आला. एक मिनिट हे बघा तुम्हाला दाखवतो. एक मिनिट याला बंद करा. हे बघा आलं ना 199 पेज. म्हटलं ना मी तुम्हाला, याला कॅन्सल करून याची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, हे किती पेज झाले टोटली 199 म्हणजे एक तर ते स्लाइड मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे याला 200 पेज पकडा आणि गुणीला 25 करा. 25 दुनी किती होते 50. एक पेजवर 25 प्रश्न किती झाले 5000. 5000 सोडा 4000 तर प्रश्न होतील. आणि असे ओरिजिनल प्रश्न जर तुम्हाला कुठे मिळत असेल तर सांगा मला. ठीक आहे, कारण आम्ही स्वतः एक एक क्वेश्चन स्वतः काढून एनालिसिस करून आम्ही हे टाईप केलंय. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती आहे काही ई बुक जर हवी असेल तर बघा मी सांगतो तुम्हाला. बघा जर तुम्हाला ही बुक हवी असेल ना तर ही आजच्या ऑफर मध्ये फक्त 199 ला आहे. ठीक आहे, फक्त 199 ला आहे आणि 5000 MCQ कव्हर करत आहे. किती? 5000 MCQ कव्हर करत आहे. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर 7719915057 या नंबरवर तुम्ही काय करा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे ना. आणि एक सगळ्यात मेन आम्ही एक माहिती काय केलंय की इथून माहिती आहे म्हणजे आजपासून नवीन सांगतो. बघा आजपासून काय केलं आम्ही एक मेंबरशिपचा प्लॅन चालू केला आहे. ठीक आहे ना, मेंबरशिप म्हणजे काय की आजपासून जानेवारी 2026 पर्यंत की जेवढे पण माहिती आहे का आमचे ईबुक रेडी होणार, जेवढे पण काय होणार आमचे ईबुक्स रेडी होणार है ना, जेवढे पण आमचे ईबुक रेडी होणार त्यांना आम्ही काय केलेलं आहे की एक मेंबरशिप ग्रुप बनवत आहे. त्याची फीस आहे 299. ठीक आहे ना, त्याची फीस किती आहे 299 आहे. आणि या ईबुक ग्रुपमध्ये काय होईल की जानेवारी 2026 पर्यंत जेवढे पण टोटली मटेरियल मिळेल बनेल ते तुम्हाला माहिती आहे का ह्या ग्रुपवर येऊन जाईल. आणि हे 299 फीस फक्त एकदा द्यायची आहे 6 मंथसाठी. ठीक आहे ना, हे 299 ची फीस एकदा द्यायची फक्त 6 मंथसाठी. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का इंग्लिश GK मराठी मॅथ्स सगळं अपडेट माहिती आहे का एकाच मेंबरशिप मध्ये मिळेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला मेंबरशिप नाही घ्यायची आहे तर मग तुम्ही हा डायरेक्ट PDF परचेस करू शकता. ठीक आहे, हा PDF तुम्हाला मिळून जाईल 199 मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये किती MCQ आहे 5000 MCQ आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. समोरमध्ये मी तुम्हाला मराठीचं पण आहे. ठीक आहे ना, मराठी इंग्लिश अजून तुम्हाला GKचं सांगितलं, मराठी इंग्लिशची पण तुम्हाला अजून समोर दाखवतोय. ठीक आहे, मी त्यासाठी मेंबरशिप म्हणत आहे की बघा मेंबरशिप मध्ये 299 मध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट मिळतील आणि ते पण 6 मंथसाठी. आणि जर सिंगल परचेस केलं तर फक्त GK 199 मध्ये आहे. मग जे मराठीची बुक तयार केली अपडेट वाली ते सुद्धा 99 मध्ये आहे. वोकॅबची मग आपण इंग्लिश वोकॅब तयार केलं आहे ते सुद्धा 99 मध्ये. आता बघा जर असं सिंगल सिंगल घ्यायला ते खूप जाते, त्याच्यावर चांगलं आहे की एक वेळा मेंबरशिप घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला नेक्स्ट आता मराठीची किंवा इंग्लिशची दाखवतो. बघा गाईस हे आपली इंग्लिशची ई बुक आहे. याच्यामध्ये काय केलं आपण संपूर्ण ओकॅब कव्हर केलाय. म्हणजे 2022 ते 2025 पर्यंत नाही का याच्यामध्ये सर्व वोकॅब कव्हर केलाय. आणि वोकॅब म्हणजे कसं बघा हा प्रश्न एक्झामला आलेला आहे तर याच्या पण समानार्थी सुद्धा सांगितलं आहे, खाली अदर समानार्थी आहे आणि याची डेफिनेशन सुद्धा सांगितलं की याचं मिनिंग काय होते. कळलं, जसं हे दिलेलं आहे पूर्ण समोर बघा. आणि हे माहिती आहे का फक्त इंग्लिश वोकॅबची फाईल, इंग्लिश वोकॅबची फाईल बघा 118 पेजेसची आहे. किती 118 पेजेसची आहे. ओके, असं पूर्ण एकदम अपडेट मटेरियल मार्केटमध्ये कुठेच नाही आहे. गॅरंटी सांगतो मी शर्यत लावून. ठीक आहे, की एवढा मटेरियल कंटेंट मार्केटमध्ये कुठेच नाही. तर बघा हे पूर्ण समानार्थी आहे. आणि तुम्हाला एक मेन सांगतो की या ई बुक मध्ये तुम्हाला काय काय मिळणार बघा. या ई बुक मध्ये तुम्हाला वन वर्ड आहे. ठीक आहे ना, त्याच्यानंतर सायनो आहे, त्याच्यानंतर एंटो आहे, त्याच्यानंतर इडियम्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोवेब आहे, त्याच्यानंतर तुमचं स्पेलिंग मिस्टेक आहे.
ठीक आहे. आणि 7वा माहिती आहे का स्पेलिंग मिस्टेकचे रूल सुद्धा दिले आहेत, ते शेवटी मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हे पूर्ण मटेरियल माहिती आहे का अपडेट कंटेंट आहे. ठीक आहे. आणि असं नाही की फक्त जे एक्झामला आहे, थोडं सोबत मध्ये अपडेट तुम्हाला पण दिलं आहे की जे तुम्ही एक्झाम मध्ये रीड करू शकता. ठीक आहे. हे पूर्ण PDF माहिती आहे 118 पेजेसची आहे. ठीक आहे. हे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि पूर्ण अपडेट कंटेंट आहे. तुम्ही जर वाचून जा आणि तुम्हाला एक्झामला जे मी GMC ला आलेलं आहे ना ते प्रश्न सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो की याच ईबुक मधून आलेले आहे म्हणून. ठीक आहे. हे समानार्थी झालं. याच्यानंतर विरुद्ध बघा, हे समानार्थी इथपर्यंत समजलं. मग इथून विरुद्धार्थी शब्द स्टार्ट झालं बघा. इथून समानार्थी. ठीक आहे. समानार्थी बघा तुम्हाला सांगतो की 35 पेज फक्त समानार्थी आहे. सांगा बरं तुम्ही आता, 35 पेज फक्त समानार्थी आहे. मग त्याच्यानंतर मग बघा विरुद्धार्थी सुरू झालेला आहे. दिसलं पूर्ण विरुद्धार्थी सुद्धा पूर्ण दाखवतं पीड. असं नाही की 2 पेज दाखवलं, आपल्याकडे टोटली वाला काम असते. हा बघा हे झालं. आणि मग बघा हे झालं तुमचं इडियम्स. बघा इडियम्स पण दिल्या, त्याचं मिनिंग पण दिलं, त्याचं इंग्लिशमध्ये पण दिलं आणि मराठीमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. दिसलं पूर्ण टोटली काम झालेलं आहे आपल्याकडे आणि पूर्ण अपडेट मटेरियल आहे. तुम्ही DMR साठी सगळ्यासाठी टीचर्स काम बघा हे झालं तुमचं. अजून एक सांगतो, हे बघा इकडे आलेलं आहे. मग आपण जे वरती शिकवलेले आहे ना इडियम सॉरी शिकवले टाकलेलं आहे, त्यांचे शॉर्ट फॉर्म पण दिले आहे आणि अदर इम्पॉर्टंट पण तेच दिलं, म्हणजे TCSचेच टाकलेले आहे पण. ठीक आहे. खूप सारं आपण कव्हर केलेलं आहे यावेळेस, थोडंसं वेळ लागलं. हा ते झालं. आता बघा इथून वन वर्ड. ठीक आहे. हे आहे आपण शब्द आणि अर्थ, हे वन वर्ड आहे. हे मल्टिट्यूड, स्कॅरसिटी, पॉलिगॉट. ठीक आहे. इमॅक्युलेट पूर्ण आणि यांचं मराठी मिनिंग वगैरे सगळं आपण दिलंय, तुम्ही आरामात बघू शकता. हे पण 118 पेजची आहे ई बुक्स. ठीक आहे. आता बघा ते झालं ई बुक सॉरी वन वर्ड. आता बघा पॅसेज मधले माहिती आहे का काही काही चुकीचे शब्द आहे, म्हणजे हे आपण स्पेलिंग मिस्टेक पूर्ण घेतलेलं आहे. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक काय घेतलं आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे पूर्ण. हे पण माहिती आहे का 170 180 माहिती आहे का हे आहे पूर्ण ई बुक्स. सॉरी ई बुक्स म्हणतो पूर्ण स्पेलिंग मिस्टेक. ठीक आहे. ठीक आहे. ते स्पेलिंग मिस्टेक झालं. आणि मग बघा हे आपण प्रोएप्स घेतलेलं आहे. प्रोएप्स अँड इडियम्स आणि मॅक्झिमम माहिती आहे का GMC नांदेडला इथूनच आलेलं आहे. तुम्ही माहिती आहे का PDF घेऊन तुम्ही क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता. ठीक आहे. हे आपलं पूर्ण टोटली पूर्ण दाखवून दिलं. हा बघा एंड आला आपल्या 118 पेज मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय केलं पूर्ण कव्हर केलं आहे. जर तुम्हाला फक्त इंग्लिशची घ्यायची असेल, ठीक आहे, फक्त इंग्लिशची वोकॅब घ्यायची असेल, ठीक आहे, तर ती आज फक्त 51 ला आहे. ठीक आहे. आणि उद्या कितीला होऊन जाईल ती 99 ला होऊन जाईल. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन तुम्ही यांची प्रिंट सुद्धा काढू शकता. ओके. याची प्रिंट सुद्धा काढू शकता. ओके. हे तुम्ही फक्त एवढंही केलं तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. आणि मी सांगितलं ना मेंबरशिप बघा, सिंगल तुम्हाला माहिती आहे का जीके घ्यायची असेल ती पडेल तुम्हाला 199 ची. ठीक आहे. आणि सिंगल इंग्लिश घ्यायची असेल तर ते तुम्हाला आज ऑफरमध्ये 51 ची आहे. ठीक आहे. आणि सिंगल मराठी जी घ्यायची असेल तर ते तर 51 ची आहे ती पण. ठीक आहे. टोटल बघा 300 रुपये होते. ठीक आहे. जर सिंगल घेतली तर. आणि माहिती आहे का जर तुम्ही मेंबरशिप घेतली, मेंबरशिप माहिती आहे का 299 ची आहे, पण याच्यामध्ये आठवण ठेवा याच्यामध्ये हे सगळे पण राहील आणि समोर मध्ये जे पण येईल 6 मंथ पर्यंत माहिती आहे का तुम्हाला फ्री आहे. ठीक आहे. तुमची इच्छा सिंगल पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला मेंबरशिप एकदा जॉईन करायची आहे तर ते 6 मंथ साठी तुम्हाला कामात येईल. ओके. चला ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला बघा आता मराठीची पण दाखवून देतो मी, जे पण आपण काम केलं पूर्ण एकच व्हिडिओमध्ये. हॅलो. हा बघा गाईज आपण आता हे मराठीचं तुम्हाला दाखवून देतो. बघा मराठीमध्ये सुद्धा आपण 2022 ते 2025 पर्यंत पण अपडेट केला. बघा अलंकारिक शब्द सावळा गणेश, बोंबला गणेश, चवित सर्ण. हे बघा हे पूर्ण झाले तुमचे हे अलंकारिक शब्द. त्याच्यानंतर किती आहे अलंकारिक शब्द ते 40 आणि ते म्हणजे 80च्या आसपास ते अलंकारिक. आता हे काय आहे, हे आहे तुमचं मनी आणि त्यांचे अर्थ. ठीक आहे. बघा चोळी शिक्षा पूर्ण आपण बनल्याने फॉर्मेट मध्ये टाकलं आहे. ठीक आहे. की म्हणजे जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट रिव्हिजन देईल. आणि काय केलंय आम्ही की जे रिपीटेड होतं ते कापून टाकलं, रिपीटेड नाही टाकलं, फक्त जे इम्पॉर्टंट आहे ते टाकलं. ठीक आहे. आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते जास्त टाकलंय. ठीक आहे. हे झालं तुमचं वाक्य प्रचार. ठीक आहे. आणि हे पण 68 पेजची फाईल आहे. वाक्यप्रचार झाला. हा इथून बघा वाक्यप्रचार संपलं. आता इथून आहे तुमचे शब्द समूह. इथून काय आहे तुमचे शब्द समूह आहेत. ओके.
इथून काय आहे, तुमचे शब्द समूह आहेत. मग बघा, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट टॉपिक समानार्थी शब्द आहे ना. समानार्थी शब्द बघू शकता, पूर्ण एकदम फास्ट रिव्हिजन साठी दिलेला आहे, की तुम्ही डायरेक्ट जे टीसीएस मध्ये आलाय ते डायरेक्ट तुम्ही फास्ट रिव्हिजन करू शकता. धनाधन धनाधन फक्त वाचायचं काम आहे. आता एक्झाम फक्त 6-7 दिवस बाकी आहे. जीएमजी संभाजीनगरला तर तुम्ही परचेस घेऊन माहिती आहे का डायरेक्ट रिव्हिजन करू शकता. हे समानार्थीला हे विरुद्धार्थी शब्द. मग आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आपण हे पण टाकले विरुद्धार्थी. अजून बघा, एक मिनिट तुम्हाला एक नवीन दाखवतो. हे बघा, सगळ्यात मेन साहित्यिक व त्यांचे कार्य व टोपण नावे. ठीक आहे, हे पण आपण टाकलंय, तुम्ही वाचू शकता. दिलंय पूर्ण पूर्ण म्हणजे हे किती पेजची फाईल आहे? एक मिनिट गाईस. हे झाली तुमची 68 पेजची फाईल. हे झाली तुमची 68 पेजची. याच्यामध्ये संपूर्ण वोकॅब आहे आणि याच्यामध्ये आम्ही रिपीटेड काढलेलं आहे म्हणून फाईल छोटी बनलेली आहे. रिपीटेड काढलेलं आहे, जे इम्पॉर्टंट वाटलं नाही ते काढलेलं आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम जे टीसीएस ने विचारलेलं आहे ते याच्यामध्ये ठेवलं म्हणजे फास्ट रिव्हिजन साठी. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला ही फाईल सुद्धा 51 ला आहे. मी सांगितलं ना, जे जीके आहे, जीकेची फाईल किती आहे? 199. इंग्लिशची फाईल आहे 99, सॉरी 51, आणि मराठीची आहे 51 ला. जर तुम्हाला सिंगल सिंगल घ्यायची आहे तर हा माझा नंबर आहे 7719915057. हा माझा नंबर आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि मेंबरशिप आपली 299 6 मंथसाठी. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला मेंबरशिप बद्दल पण सांगू दे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. आणि सांगत, एक मिनिट थांबा. बघा, हे जे टीसीएस आहे ना, हे माहिती आहे का तुम्हाला कशा कशासाठी कामात येईल? एक येईल तुम्हाला तलाठी. ठीक आहे ना. दुसरं नगर परिषद, जेवढे पण जीएमसी होईल त्याला सुद्धा कामात येईल. ठीक आहे, आणि जे पण टीसीएस एक्झाम घेईल, आणि सगळ्यात मेन डीएमईआर ला सुद्धा कामात येईल. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.